कुंभ राशी, एखाद्या क्षणात नशीब उलटू शकतं आणि तसाच एक क्षण पुढील 4 दिवसात तुमच्या आयुष्यात येणार आहे. आकाश पाताळातल्या गणितात एक असामान्य बदल घडतोय. तुमच्यावर राज्य करणारे शनिदेव सध्या त्यांच्या सर्वोच्च शक्तीसह सक्रिय झाले आहेत. शनीच्या दृष्टीतून कुणीही सुटत नाही. ते जे देतात ते अचानक आणि प्रचंड देतात. 7.5चे प्रभाव, मंगळाचा तापड संयोग, गुरुची गूढ कृपा आणि राहूची लपलेली परीक्षा, हे 4 ग्रह एकत्र येत आहेत. एक अशा ऊर्जा भूकंपासाठी ज्याने तुमच्या आयुष्याचा पाया हलू शकतो. जुनी रहस्य उघड होतील, जुन्या चुका समोर येतील. काही नाती तुटलेली, काही स्वप्ने तुटलेली जागीच पुन्हा उघडतील. ज्याने तुम्हाला कमी लेखलं, शनी त्यांना तुमची किंमत शिकवणार. ज्याने अन्याय केला, शनी त्यांना त्यांच्या कर्माची फळं दाखवणार. पण लक्षात ठेवा, शनिदेव तोडून मगच घडवतात. ही 4 दिवसांची परीक्षा तुमच्या शक्तीची, तुमच्या धैर्याची आणि तुमच्या विश्वासाची. जर तुम्ही तग धरलात तर येणारे दिवस तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जातील जिथे आजवर फक्त स्वप्न पाहिलं होतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अखेरीस सांगणार आहोत एक शक्तिशाली उपाय जो या तुफानाला तुमचं शस्त्र बनवू शकतो. कुंभ राशी, तयार राहा. शनिदेव तुमच्या आयुष्यात इतिहास घडवायला येत आहेत. आणि तो इतिहास तुमच्या विजयाचा असेल का की तुमच्या परीक्षेचा, ते ठरेल पुढील 4 दिवसात. कारण आता सुरू होतोय शनिदेवाची सर्वात मोठी परीक्षा, जी फक्त योग्य हकदारालाच घडवते. राजा, शेवटपर्यंत सोबत राहा, कारण एक उपाय तुमचं भविष्य पूर्ण बदलू शकतो. पहिला आहे आर्थिक वादळ. कुंभ राशी, ग्रहस्थिती सध्या पैशांच्या घरात सर्वात मोठा गोंधळ निर्माण करते. शुक्र तुमच्या सुखसंपत्तीचा कारक, मंगल खर्चाचा ताप वाढवणारा आणि शनी कर्माची कठोर परीक्षा घेणारा. ही 3 शक्ती एकत्र जमल्या की जीवनात तुफाने आर्थिक हालचाल सुरू होते. जिथे नशिबाने दार उघडायचे त्याच दारावर अचानक कुलूप लावले जाईल. आपण ठरवलेले प्लॅन्स तंतोतंत उलट होतील. अचानक खर्चाचा स्फोट, घरगुती खर्च वाढतील, वाहन, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये बिघाड होईल किंवा हॉस्पिटलचे किंवा औषधांचे खर्च, नको त्या लोकांसाठी पैसे खर्च होणे, असे खर्च ज्यांची तुम्हाला कल्पना देखील नव्हती. कमाईच्या वाट्यात अडथळे, ज्यापासून मोठा लाभ मिळणार होता तीच गोष्ट थांबून राहू शकते. क्लायंट्स निर्णय घेत नाहीत, पेमेंट्स अडकतात, जी जॉब मिळण्याची खात्री होती ती पुढे ढकलली जाते. अंधार, पूर्ण अंधार. पण इथे शनिदेव आपल्या खरी परीक्षा घेतात. तुम्ही भावनेने चालणार का की शहाणपणाने? की कसोटी आहे धैर्य, विचारशक्ती आणि संयम यांची. पण एक दैवी गुप्त संकेत, जिथं तुमचं नुकसान होतंय असं वाटतंय तेच खरे तर तुमच्या प्रगतीचं बीज आहे. उदाहरणार्थ, जुन्या चुकीच्या गुंतवणुकीतून सुटका, गैरफायदा घेणाऱ्यांचं अंतर, खोट्या मित्रांचे चेहरे उघड यशासाठी तुमच्या भोवतीची सफाई शनिदेव स्वतः करतात. जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार. जुनं देणं परत मिळणं, अडकलेले पैसे तुमच्याकडे येणं, कोणाची अनपेक्षित मदत मिळणं, एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून आर्थिक पाठबळ. आधी तुफान येतं, मग इंद्रधनुष्य प्रकटतं. या 4 दिवसात काय सावधगिरी बाळगावी तर भावनेने पैसे खर्च करू नका. दुसऱ्यांसाठी पैसे उभे करू नका. तुमची आर्थिक स्थिती सांभाळा. ना बोलायला शिका. प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवा. कुणीतरी तुमच्या पैशांवर डोळा ठेवून आहे. जवळचं रूप घेऊन मस्तर, स्पर्धा आणि लोभातून. म्हणून गुपित फक्त स्वतःपर्यंतच ठेवा. शनिदेवांचा संदेश आहे की आत्ताचा ताण पुढच्या तेजासाठी तो त्या शिल्पकारासारखा आहे जो मूर्तीतील अनावश्यक भाग तोडून देवाला साकारतो. आता आर्थिक वादळीनंतर पुढे दिसतंय करिअर आणि व्यवसायात मोठी हलचल, जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलून टाकेल. शेवटी एक असा उपाय सांगणार आहोत जो पैशांचा मार्ग सरळ तुमच्याकडेच वळवेल. म्हणून शेवटपर्यंत सोबत राहा. दुसरा आहे करिअर आणि व्यवसायात मोठी हालचाल, मोठे धक्के बसतील. कुंभ राशी, करिअरच्या घरात ग्रहांचा असा संगम झाला आहे जो तुमच्या व्यावसायिक आयुष्याला एका क्षणात हसवू शकतो आणि पुढच्या क्षणी चकित करून सोडू शकतो. जॉब, करिअरमध्ये उलथापालथ, गोंधळ, दबाव, अनिश्चितता. तुमच्या कामामध्ये अचानक काही नियम बदलू शकतात. कार्यपद्धतीत मोठे बदल, तुमच्या भूमिकेबद्दल गैरसमज, सहकाऱ्यांमध्ये असूया वाढू शकते. कोणी तुमच्या पाठींशिवाय तुमच्या मागे वेगळीच कथा सांगेल. ऑफिस पॉलिटिक्स असेल, ग्राफ वाढत चालला आहे. बॉस तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत. तपासणी तुमच्या कामाची नाही, तुमच्या विचारशक्तीची आहे. अडथळे, पण त्यामागे संधी आहे. तुम्हाला वाटेल का माझ्याबरोबरच होतंय? शनिदेव म्हणतात तू क्षमता असलेला आहेस म्हणूनच. तुमच्या टॅलेंटची योग्य ओळख आता घडणार आहे. मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी, लिडरशिपच्या संधी, रिकग्नायझेशन मिळण्यास सुरुवात. म्हणजे आजचा कठीण दिवस उद्या तुमच्या चेहऱ्यावर मुकुट ठेवेल. करिअरमधील मोठा बदल. या 4 दिवसात एक असा निर्णय घ्यायला लागू शकतो
जो आगामी 4 वर्षांचं भविष्य बदलून टाकेल. जॉबबद्दल असू दे, स्थानांतराबद्दल असू देत, नवीन पार्टनरशिपबद्दल असू देत, घाई नको, कारण ग्रह सांगतात वेळ येऊ दे आणि मग जग जिंकाल. शनीची करिअर परीक्षा तुमची धैर्य परीक्षा असेल, तुमच्या नैतिकतेची परीक्षा असेल, तुमच्या कौशल्यांची तपासणी. जो टिकेल तो शिखरावर पोहोचेल. या 4 दिवसात लक्षात ठेवा, मेहनत, फोकस आणि पॉवर. शांत राहा. बरीच लढाई शांततेने जिंकता येते. वैयक्तिक गोष्टी अफाट गुपित ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय साध्य करता ते बोला. काहीतरी अचानक समोर येईल जी तुम्हाला सांगेल तू योग्य मार्गावर आहेस, फक्त थोडं अजून लढ. आता येतपर्यंत सर्वात संवेदनशील क्षेत्र प्रेम आणि नातेसंबंधांवर शनीने तुफानी परिणाम. नाती टिकतील की तुटतील? प्रेम आणि नातेसंबंधांचे भावनांचे वादळ. कुंभ राशी. ग्रहस्थिती सांगते पुढील 4 दिवस प्रेमात मोठा संघर्ष होणार आहे. चंद्र मनाला अस्थिर करतोय, राहू भ्रम निर्माण करतोय आणि शनिदेव देत आहेत नात्याची खरी परीक्षा. प्रेमात गैरसमजांची वादळं, चुकीचे शब्द, चुकीचा वेळ आणि चुकीचा अंदाज यामुळे नात्यातील मधुरता काही काळाकरता कमी होऊ शकते. छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. अहंकार, संशय आणि मत्सर सावधानी न पाळल्यास नाते तुटण्याची शक्यता आहे. पण हे तुफान शुद्ध प्रेम यासाठी आहे. शनीचे सूत्र, खोटं तुटू दे, खरं जळू दे. जो खरा आहे तोच टिकून राहील. जो तुमच्यावर प्रेम करतो तो काहीही झालं तरी हात सोडणार नाही. खोटं प्रेम, फसवेपणा आणि बनावट नाटी शनी उघड करणारच. कुंभ राशी. नातं टिकवायचं असेल तर समजून घ्या. संयम, बदल आणि प्रेमाची कदर करा. जिथे प्रेम टिकतं तिथे भवितव्य उज्ज्वल असतंच. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, आरोग्यावर शनीची छाया. शरीर आणि मन दोन्हीला ताणाचा इशारा. हे माहिती नसतं तर नुकसान जास्त झालं असतं. ग्रहस्थितीतील ऊर्जा शरीर आणि मनावर मोठा दबाव आणते. मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह एकत्र आले की शरीरात थकवा आणि मनात अस्वस्थता निर्माण होते. मेंटल हेल्थची अलर्ट आहे. जास्त विचार करणे टाळा. झोप न लागणे, अतिविचारांमुळे काही लोकांच्या मनात इतरांच्या बोलण्याचा खोल परिणाम होईल. भावना नियंत्रित करा, कारण शत्रू मानसिक जागेतूनच हल्ला करतात. कुंभ राशी. शनी शिस्त, संयम आणि नियम पाळणाऱ्यांना बक्षीस देतात. काही गोष्टी मनावर चटका लावू शकतात. जवळच्या व्यक्तीचे वागणे, एकटेपणा, कामाचा अतिरिक्त दबाव. कोणाशी तरी मन मोकळं करा. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, आत्मिक शांतीचा काळ. ही परीक्षा तुमच्या मनाची शक्ती जागृत करेल. प्रार्थना, मंत्रजप, ध्यान, दान, चांगल्या कर्मांची वाढ. ज्यांनी धर्म आणि कर्म योग्य ठेवले त्यांच्यावर शनी विशेष कृपा करतील. आता आर्थिक, करिअर, प्रेम आणि आरोग्य सगळ्यांची परीक्षा झाल्यावर शेवटी येतो तो सर्वात महत्त्वाचा भाग, शनिदेवाचा सर्वात प्रभावी उपाय, जो या 4 दिवसांच्या वादळाला तुमच्यासाठी विजयाचा मार्ग बनवेल. भाग्य, दैवी संरक्षण आणि शनिदेवाचा सर्वात प्रभावी उपाय. कुंभ राशी. ग्रहस्थितीची परीक्षा संपत आलेली आहे. आता तुमच्यासाठी उघडतोय शनिदेवांचं भाग्यदार. ज्यांनी मेहनत, संयम आणि सत्य या तिन्ही गोष्टी पाळल्या त्यांना शनिदेव देतील धनाची समृद्धी, करिअरची मोठी झेप, खरे प्रेम, आरोग्यात सुधारणा आणि प्रतिष्ठा. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन काळ्या तिळाचे दान करा. काळ्या कुंडीत तेलाचा दिवा लावा. घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका. शनी नकारात्मक ऊर्जा आवडत नाही. वृद्ध, अपंग किंवा गरीब व्यक्तीला भोजन, चप्पल किंवा ब्लँकेट दान करा. दर संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी आणि मंगळवार फाजील खर्च, वाद आणि वाईट सवयी टाळा. विशेष संकेत लक्षात ठेवा, एक नवीन सुरुवात तुमच्यासाठी तयार आहे. भूतकाळातील अडथळे नाहीसे होतील आणि अचानक येणारी चांगली बातमी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल.